शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनापासून झालेल्या टीमवर्क आणि कष्ट आणि काहीतरी चांगलं घडावं ह्या भावनेचा हा विजय आहे। करणबाळ, अमरभाऊ, सर्जेराव दादांच्यासारखे अनेक कार्यकर्ते गेले महिनाभर जीवाचं रान करून लोकांच्यापर्यंत पोचतायत, भूमिका सांगतायत। त्याच्या खऱ्या अर्थानं मनातल्या भावनांचा विश्वास मतपेटीत मताच्या रूपानं त्यांनी उमटवला आहे आणि आमच्या सगळ्यांच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे। जे मागच्या 5 वर्षात आम्ही केलो त्याच्यापेक्षा अजून चांगलं काम करावं अशी लोकांची ह्या विजयाच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केलेली आहे। ज्योतिबाच्या आशीर्वादानं तोही शिवधनुष्य आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी पार पाडू असा विश्वास आहे। आता लोकांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं येतं की तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे, पालकमंत्री होणार असं। आता ते मला आता उद्या सकाळी बोलवले मुंबईला, कारण मी दुपारी निकाल झाल्यानंतर मला वाटते ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक गावात इथंपर्यंत शाहूवाडीपर्यंत पोचोपर्यंत यायला एवढा वेळ गेला। त्यामुळं बऱ्याच जणांचे फोन पण आले मला, मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा। पण उद्या सकाळी 8 वाजता मुंबईला बोलवले असं कळते। आता तिथं गेल्यावर कळेल म्हणजे किती लवकर होणार आहे, काय होणार आहे, काय धोरण ठरणार आहे, बघूया काय होतं। आपले दुसरे उमेदवार अशोक बापू यांचं पण मोठ्या मताधिक्याने अतिशय मोठे 46,000 मतानं त्यांचा विजय झाला आणि जे आम्हाला अपेक्षा होती की 100% निवडून येणार, तसं लोकांनी आमच्या सगळ्या परिसरातल्या साथ दिली, त्याचा आशीर्वाद त्यांना मिळाला। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।